यावर्षी मार्च अखेर चित्रित दिसतो टटपुंजात पाणीपुरवठा। ऐन उन्हाळ्यात वळीवाने ओढ दिली तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य। पाटबंधारे अधिकारी श्रीकांत पाटील यांची माहिती। पाणी उपशाबाबत होणार गंभीर विचार होण्याआधी पाणी हेळसांड थांबवून पाणी वाचवण्याचं आवाहन। आजरा तालुक्यात साकारलेल्या चित्री प्रकल्पासह उचंगी आणि आंबेओहोळची मोठी साथ आजरा गडहिंग्लज तालुक्यासह कर्नाटकलाही मिळते। पण यातील 2 प्रकल्पांचा पाणीसाठा काठावर आला आहे। चित्रीत सध्या 58 तर उचंगीत 55% पाणी उरले आहे। तुलनेने आंबेओहोळमध्ये 85% पाणी आहे। मात्र अद्यापही उन्हाळ्याचे 2 महिने शिल्लक आहेत। अशा स्थितीत पाण्याचे पिण्यासाठी व शेतीसाठी नियोजन केले आहे। तरीही पाण्याचे काटकसरीचे प्रत्येकाने केल्यास समस्या नसेल असे मत पाटबंधारे अधिकारी श्रीकांत पाटील यांनी RTV न्यूजकडे व्यक्त केले। आजरा तालुक्यात विशेषतः चित्री आणि उचंगीतील पाणीसाठा उन्हाळ्यामुळे निम्म्यावर आला आहे। चित्री पात्र तर कोरडे पडल्याचे दिसत आहे। कडक उन्हाळा, वातावरणात वाढलेला उष्मा, अवकाळीची उणीव आणि त्यामुळे चित्री उचंगी प्रकल्पात साठलेल्या पाण्यात घट होत आहे। वळीव झाले नाहीत तर आजरा तालुक्यातील दोन्ही प्रकल्प रडवण्याची शक्यता आहे। मात्र या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे। चित्रीमध्ये 58 तर उचंगीमध्ये 55% पाणी शिल्लक आहे। मात्र आशादायक चित्र उत्तर विभागातील आंबेओहोळचे आहे। येथे 85% पाणीसाठा आहे। त्यामुळे तालुक्यातील हा विभाग या उन्हाळ्यात सेफ असेल। पण चित्री उचंगी परिसरात शेतकरी आणि ग्रामस्थ तहानलेले राहतील अशी शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर चित्री क्षेत्रात 25 मार्चपासून 12 एप्रिल आणि त्यानंतर 27 एप्रिलपासून 12 मे अशी 2 उपसा बर्तने शेतकऱ्यांना मिळतील। तर उचंगी क्षेत्रात पाणी सोडून प्रकल्पाखालील बंधारे भरून घेणे आणि 15 दिवसात 6 दिवस पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे आणि यात वळीव न झाल्यास परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो असे श्री पाटील म्हणाले। वळीव, उणीव आणि प्रकल्पातील पाण्याची स्थिती बघता या उन्हाळ्यात पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे बनले आहे। शासनाचा विभाग यासाठी प्रयत्नशील आहे। पण शेतकरी, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे। ही बाब श्री पाटील यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।